नमस्कार मंडळींनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि अखेर आता भर कोर्टात अर्जुनचा भयानक पुराव्याने सपाटून मार खाऊन घरी आलेल्या तन्वीचे पाचवे सत्य कसे आता सुभेदारांसमोर येते. आणि आता भर कोर्टात तन्वी ही विलासच्या खुनामध्ये सहभागी होती. तन्वीने विलासच्या मोबाईलवरून मेसेज केला, हे सत्य आता रविराज आणि अश्विन समोर येऊन तन्वीने हे केल्याची खात्री होताच आता घरी येऊन सुभेदारांच्या घरी असा कोणता धमाका उडतो. आणि तो धमाका ते सत्य बाहेर येताच आता अश्विन प्रियाची कशी आता बुडावर लात मारून कायमची हकालपट्टी करतो. भयानक सत्य सांगत डिव्होर्स पेपर तोंडावर फेकून मारत अश्विन आता प्रियाला कसा बाहेरचा रस्ता दाखवतो. आणि त्याच वेळेस आता भर कोर्टात झालेला तो अपमान आणि ते सगळं आता सत्य ऐकताच आता डोक्याच्या बाहेर खेळ गेलेला महिपत आता दारू पिऊन दामिनीचा कसा गळा आवळतो. आणि भयानक सत्य दामिनीला सांगत आता महिपत हा दामिनीसोबत काय करणार हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये आता अर्जुनने सुनावणी बोलावल्यानंतर एक एक पुरावा विलासच्या खुनामध्ये काय काय घडले याचा जजला दाखवत अर्जुन आता एक एक विजयाची पायरी वर चढत असतो. प्रियाने खोटी साक्ष कशी दिली सायकोटिस्टसमोर, प्रियाने आता विलासच्या खुनामध्ये जे काही झालं त्याचं स्टेटमेंट कसं बदललं. आणि त्यानंतर विलासच्या खुनानंतर 1 तासानंतर तिसऱ्या व्यक्तीने कसा मेसेज पाठवला आणि तोही मेलेल्या विलासच्या मोबाईलवरून, कारण विलास हा अशिक्षित होता. याचे सगळे पुरावे आता अर्जुनने जजला दाखवून प्रियाला तोंडावर पाडलेले असते. आणि प्रिया विलासच्या खुनामध्ये जे जे काही साक्ष तिने दिली होती ती सगळी साक्ष खोटी ठरवत अर्जुनने विजयाची जवळपास भर कोर्टात पताका फडकवलेली असते. दामिनीने विरोध करून सुद्धा अर्जुनने पुराव्याच्या ताकदीने दामिनीचे सुद्धा तोंड बंद केलेले असते. आणि आता जवळपास दामिनी ही केस हरण्याच्या मार्गावर असते. आणि कोर्टाने आता त्यासाठी पुढील आदेश देण्यासाठी पुढची सुनावणी ठेवलेली असते. सायकोटिस्ट समोर प्रियाची चौकशी करून विलासची नार्कोटिक टेस्टमध्ये सगळा आता विलासच्या खुनाचा खेळ आणि ती सगळी खरी हकीकत अर्जुनने भर कोर्टात सांगून महिपत, साक्षी आणि दामिनीचे धाबे दणाणून सोडताच मात्र इकडे आता प्रियाला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. आणि रविराज अश्विन समोर प्रियाचा खरा चेहरा आता आलेला असतो. नक्कीच विलासच्या खुनामध्ये प्रियाचा काहीतरी हात आहे. प्रिया आणि साक्षी अगोदरपासूनच मैत्रिणी होत्या हे सत्य आता रविराज अश्विन समोर आलेले असते. आणि साक्षीला वाचवण्यासाठी प्रियाने नक्कीच विलासच्या खुनामध्ये काहीतरी करून त्या खुनामध्ये साक्षीसोबत प्रियासुद्धा सहभागी असल्याचे आता अश्विन आणि रविराजला समजलेलं असतं. आणि आता कोर्टाची सुनावणी संपताक्षणी खाली माना घालून सगळेजण कोर्टाच्या बाहेर पडलेले असतात. इकडे मात्र आता तन्वीची खूप घाबरगुंडी उडालेली असते. आणि आपण आता घरी गेल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या प्रसंगाला तोंड द्यावे लागणार हे आता प्रियाच्या डोळ्यासमोर येत असते. कोणता माणूस आता आपल्यावर काय आक्षेप घेणार, अर्जुन आणि सायली आता घरच्यांना काय काय सांगणार, आणि आपलं आता काही सुभेदारांच्या घरी खरं नाही हे आता चांगलंच प्रियाच्या ध्यानात आलेलं असतं. रविराजला सुद्धा आता प्रियाला काय बोलावे आणि काय नाही हे समजत नसतं. आणि खाली मान घालून रविराजसुद्धा निघून गेलेला असतो. अश्विनला तर आता प्रियाचा खूपच राग आलेला असतो. आणि रागाने अश्विन आता प्रियाला अखेर घरी आणतो. घराच्या दरवाजात येताच आता प्रियाची मनात खूप विचारांचं काहूर माजून चलबिचल होत असते. कोण आता काय म्हणेल आणि अर्जुन सायली काय सांगतील याचे विचार आता तन्वीच्या डोक्यात येत असतात. इकडे आता अर्जुन सायलीसुद्धा घरी आलेले असतात. प्रियाचा चेहरा आता बघण्यासारखा झालेला असतो. कल्पना म्हणते, अगं प्रिया काय झालं, आलीस का कोर्टातून आणि काय झालं. पूर्णाजीसुद्धा आता आशेच्या किरणाने आता प्रियाकडे बघू लागते. प्रियाने खाली मान घातलेली असते. अश्विन ताबडतोब प्रियाला म्हणतो, ये ना प्रिया आता आत, कशाला तिथे थांबलीस.
आणि आता प्रिया आतमध्ये येते आणि आता प्रिया सगळ्यांच्या समोर मान खाली घालून उभी असते. अर्जुन सायलीसुद्धा तिथे येतात आणि लगेच आता कल्पना पूर्णाजी रागाने अर्जुन सायलीकडे बघतात. तर अर्जुन म्हणतो की पूर्णाजी, आज सत्याचा विजय झाला आणि तुझ्या मुलाने कोर्टात आज जे जे काही खोटं होतं ते सगळं जज समोर आणलं आणि खऱ्या खोट्याचा आज भर कोर्टात न्यायनिवाडा झालाय. ते ऐकताच आता पूर्णाजी कल्पना प्रियाकडे बघतात. अश्विनचा सुद्धा चेहरा आता पाहण्यासारखा झालेला असतो. तेवढ्यात आता कल्पना म्हणते की काय झालं प्रिया, सांग ना तू. अर्जुन म्हणतो की तिला बोलण्यासाठी तोंड राहिलंय का. पूर्णाजी, मी सांगतो ना, मला विचार तू. तर आता रागाने पूर्णाजी अर्जुनकडे बघते आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की अगं, तुझा हा नातू सत्याच्या बाजूने उभा आहे आणि सत्य ऐकायला तू एवढी घाबरतेस का पूर्णाजी. आणि विलासच्या खुनामध्ये कोणी कोणी काय काय केलं हे सगळं पुराव्यासकट मी आता समोर आणलंय. नार्कोटिक टेस्ट, सायकोटिक टेस्ट, सगळ्या प्रकारच्या टेस्ट करून खरं सत्य भर कोर्टात आणून खऱ्या खोट्याचा न्यायनिवाडा झाला असे अर्जुन पूर्णाजीला सांगतो. आणि आता कल्पना म्हणते प्रिया तू अशी गप्प का. तर आता प्रिया म्हणते की आता काय बोलायचं बाकी आहे. मला या घरात सगळीकडूनच प्रेशर आहे आणि ह्या अर्जुनने काही आता मला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही. खोट्याचा माझ्यावरती आरोपावरती आरोप करून खोटं वधवून घेत सगळं काही माझ्याकडून वदवलंय. तर ते ऐकताच आता अश्विन म्हणतो की प्रिया गप्प बस. जे जे काही कोर्टात झालं ते सगळं पुराव्याखातर झालं. रविराज काकांनी सुद्धा साक्ष दिली, ती सत्याच्या बाजूने दिली आणि अजूनही तू सत्य स्वीकारायला तयार नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू विलासच्या खुनामध्ये नक्की तुझा काहीतरी हात आहे प्रिया. कारण आता जे जे काही कोर्टात झालं त्यावरून पुराव्यावरून ते सिद्ध होत गेलंय आणि त्यामध्ये कुठलाही पक्षपातपणा झाला नाही हे सगळ्यांनाच माहीत आहे. रविराज काकांनी सुद्धा ते भर कोर्टात सांगितलंय. आणि आता मी तुला सांगतो की आत्तापर्यंत तू किती खोटं बोलणार आहे. अगं, सायकोटिस्ट समोरसुद्धा तुझी आता जी चौकशी झाली त्यामध्ये सायकोटिस्ट म्हणजे त्या परक्या माणसांनी सुद्धा तुझ्या विरोधात निकाल दिला. अगं, ती सायकोटिक टेस्टमध्ये रविराज काकांसमोर होते तरीसुद्धा जो काही सायकोटिकचा निकाल होता तो अगदी सत्याच्या बाजूने झाला असल्याचे रविराज काकांनी स्वतः सांगितलं. तरीसुद्धा तू मानायला का तयार नाही आहेस. आणि आता मी तुला एकच गोष्ट सांगतो असे म्हणत आता अश्विन हा प्रियाला म्हणतो की खरं सत्य आता मला तू सांग आणि नाही तर तू खरं सांगितलं नाही तर मी तुझा आणि माझा संबंध कायमचा संपलेला असेल प्रिया आता घाबरून रडू लागते, विनवण्या करू लागते. प्रिया म्हणते की अश्विन, अरे तू तरी माझ्या बाजूने राहा, मी तुला सगळं खरं खरं सांगते, माझ्याकडून कोणतीही चूक झालेली नाही. विलासच्या खुनात जे जे काही बघितलं ते सगळं मी काही सांगितलंय. अश्विन म्हणतो प्रिया खोटं बोलू नकोस. भर कोर्टात तुझ्या विरुद्धात सगळे काही पुरावे आहेत आणि ते सिद्धही झालेलं आहे. एक शब्दसुद्धा बोलायला जागा उरलेली नाही. प्रत्येक गोष्ट तू खोटं बोलत असताना कोर्टात दादाने प्रत्येक पुरावा तुला भर कोर्टात दाखवला आणि तुझा खरा चेहरा समोर आणलाय. आता जर तू जे काही विलासच्या खुनामध्ये आश्रमात घडलं ते खरं सांगितलं नाही तर तुझी या घरातून हकालपट्टी ही निश्चित असल्याचे अश्विन आता प्रियाला सांगतात. प्रियाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. इकडे आता नागराज महिपत कोर्टातून घरी येताच महिपतला आता समोर साक्षीचा काळ दिसत असतो. दामिनीसारखी मोठी प्रसिद्ध वकील तीसुद्धा अर्जुनने थरथर कापवली. यामुळे आता महिपतला खूप राग येत असतो. महिपतचे डोळे लालबुंद झालेले असतात आणि आता पेगवर पेग दारूचे घेत महिपत आता खूप दारूसुद्धा पिलेला असतो. रागाने आता महिपत म्हणतो की त्या देशमुख बाईला आत्तापर्यंत पैशाची आंघोळ घातली, तिच्यावर पैशाचा पाऊस पाडला, असं असताना देखील माझ्या साक्षीला ती सोडू शकली नाही.
आणि त्या अर्जुन सुभेदाराने सगळी कुंडली मांडली यांची भर कोर्टात, तरीसुद्धा यांना काहीच करता आलं नाही. आता त्या देशमुखबाईला ना मी सोडत नाही असे म्हणत महिपत आता रागाने देशमुखबाईच्या ऑफिसमध्ये आलेला असतो. समोर आता देशमुखबाईला बघताच आता जोराने महिपत हा देशमुखबाईवर धावून जातो आणि देशमुखबाईला मारण्यासाठी हात उचलतो. महिपत म्हणतो की देशमुखबाई, तुझ्यावर पैशाचा पाऊस पाडला आणि असे करूनसुद्धा तुला भर कोर्टात त्या अर्जुन सुभेदाराला हरवता आलं नाही. तर आता दामिनी म्हणते की महिपत शिकरे, तुम्ही अजूनही ध्यानात घ्या, मी वकील आहे, वकील एका सेकंदात तुम्हाला गजाड पाठवू शकते. महिपत म्हणतो की देशमुखबाई, या महिपत शिकरेला तुम्ही अजून ओळखलेलं नाही. हा महिपत शिकरे जेवढा दुसऱ्यांना देतो ना, तेवढं त्यांच्याकडून कसं वसूल करायचं ना, ते सुद्धा त्याला चांगलंच माहीत आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. जर माझी पोरगी कोर्टातून सुटली नाही तर पुढे काय होईल याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. आता मी तुम्हाला एवढ्यावरच सोडतो, पण यापुढे जर तुम्ही माझ्या पोरीला सोडवलं नाही तर माझे इतकं कोणी वाईट असणार नाही, असा दम भरून महिपतने आता दामिनीला चांगलीच चपराक दिलेली असते. आणि खरा गुंड काय असतो हे महिपतने दामिनीला दाखवून दिलेलं असतं. महिपतचा तो पिसाळलेला रागाचा रुद्रावतार बघून दामिनीचा सुद्धा आता आतूमधून थरकाप उडालेला असतो. आणि आपण आगीतून उठून कुठून फोपाट्यात पडलो आणि त्या अर्जुनने तर सगळा कोर्टामध्ये केसचा नकाशा पालटवला आणि आता आपल्याला काहीतरी करून साक्षीला सोडवावंच लागेल असा विचार आता दामिनीच्या मनात आलेला असतो. महिपत शिकरे जो बोलला तो काही चुकीचं नाही. साधा वकील तो अर्जुन सुभेदार, त्याच्याकडे एवढे सगळं पुरावे कसे काय आले? आणि आता दामिनीसमोर एकच पर्याय उरलेला असतो आणि तो पर्याय म्हणजे साक्षी शिकरेला जर सोडवायचं असेल तर प्रियाचा बळी आपल्याला द्यावा लागेल. प्रियाला बळीचा बकरा बनवून प्रियानेच विलासच्या खुनामध्ये मोठी भूमिका करून साक्षीला बाजूला काढायचं असा विचार आता दामिनीच्या लक्षात येऊन दामिनी आता महिपतला दुसऱ्या दिवशी तिने ऑफिसमध्ये बोलावल्याचे सांगून तेथून काढून दिलेलं असतं. दामिनी म्हणते की महिपत शिकरे, आता मी तुम्हाला सांगते, मी तुमच्या साक्षीला सोडवणार, पण त्यासाठी मला एका माणसाचा बळी द्यावा लागणार आहे आणि तो कोण हे मी तुम्हाला उद्या तुम्ही चांगल्या अवस्थेत जर इथे आलात तर सांगेन असे म्हणत आता महिपत ताबडतोब आता हात जोडून दामिनीला सांगतो की काहीही करून माझ्या पोरीला सोडवा, त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. आणि महिपत गेलेला असतो. इकडे आता प्रियाचे सगळ्या सुभेदारांसमोर आता भांडे फुटलेले असते. विलासच्या खुनामध्ये प्रियाने नक्कीच खोटी साक्ष दिली आणि विलासच्या खुनामध्ये साक्षी शिकरेसोबत प्रियाचा सुद्धा हात होता की काय अशी भीती आता कल्पना पूर्णाजी समोर आलेली असते. आणि अर्जुन सायलीने सगळं काही सत्य प्रियाचा आता कल्पना आणि पूर्णाजी समोर आणलेलं असतं. रागाने अश्विन आता प्रियाला त्याच्या बेडरूममध्ये आणून प्रियाला जबरदम देतो. अश्विनने आता डिवोर्स पेपरही तयार केलेले असतात. ताबडतोब आता प्रिया काही खरं सांगत नाही हे लक्षात येऊन अश्विन ताबडतोब ते डिवोर्स पेपर प्रियाच्या हातात देतो आणि म्हणतो, प्रिया, आजपासून तुझा आणि माझा संबंध सुटला. अशा खोटारड्या मुलीबरोबर राहण्यापेक्षा मी एकटं राहणं स्वीकारेल. आणि जर तू खरं सांगणार नसेल तर आत्ताच्या आत्ता तुझी बॅग भरून येथून चालती हो. असे म्हणत रागाने ते डिवोर्स पेपर प्रियाच्या तोंडावर मारून अश्विनने प्रियाला सुभेदारी घराचा दरवाजा बंद करून कायमचे जाण्यासाठी सांगितलेले असते. आणि प्रियाच्या पायाखालची सरकलेली असते जमीन. प्रियाची अवस्था इकडे आड तिकडे वीर झालेली असते. आणि तिकडे आता भर कोर्टात अर्जुनने आपल्याला अडकवलं, इकडे अश्विनने आपल्याला घराबाहेर काढलं आणि आता तिकडे दामिनीने सुद्धा सपाटून मार खाल्ला. तेव्हा आता आपण कुणाला तोंड दाखवायचं? आणि भर कोर्टात आता रविराज किल्लेदार हा सुद्धा आपल्या विरोधात जाऊन सत्याच्या बाजूने तो उभा राहिला. त्यामुळे आता आपल्याला घरीही जाणार नाही असे विचार आणि सगळं ते लक्षात येऊन प्रियाचे आता सगळ्या बाजूने दरवाजे सगळ्या घरचे बंद झालेले असतात. इकडे आड तिकडे वीर होऊन आता प्रिया ही
जोराने रडू लागते. प्रियाने आता कान पकडून हात जोडून आता अश्विनची माफी देखील मागितलेली असते. पण आता रागाने अश्विन आता त्याचा राग सगळा बाहेर काढून प्रियाला त्याने बाहेर जायचे सांगितलेले असते. आता प्रियाची 2 पद्धतीने आता अडकवणी झालेली असते. आणि जर आपण खरं सांगितलं तर विलासच्या खुनात आपलासुद्धा हात आहे हे आता सगळ्यांच्या समोर येईल आणि महिपत आपल्याला कच्चा खाईन. आणि दुसरी गोष्ट, जर आपण यामध्ये हे सगळं केलं हे जर सुभेदारांना समजलं तरी सुद्धा सगळे सुभेदार आपल्याला घराच्या बाहेर काढणारच आहे असे आता प्रियाच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. नाविलाजाने प्रिया आता तिची कपड्याची बॅग भरू लागते आणि अखेर प्रियाने ते सगळं करता क्षणी प्रिया ही विलासच्या खुनामध्ये सहभागी असल्याचे भयानक सत्य सुभेदारांसमोर आलेले असते. प्रियाचा खरा चेहरा अश्विन समोर येऊन आता प्रियाच्या बुडावर लाथ मारत अश्विनने प्रियाची हकालपट्टी केलेली असते. आणि आता त्यातली त्यात दामिनी देशमुख प्रियाला बळीचा बकरा बनवून साक्षीला वाचवण्यासाठी दामिनी आता प्रियावरती सगळा कसा आळ आणते आणि प्रियाला विलासच्या खुनात अडकवते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.